वातावरण आमच्या इकडचं कसं आहे बघा. जेवण बिवण झालं मस्तपैकी. खिचडी करून खाल्ली आमच्या आताने. मी यायच्या आधी सकाळी खिचडी केली, खिचडी खाल्ली आणि धुणं धुतलंय. तेवढं दिलं तर त्यांनी, तेवढं दिलं. मग आता माझ्याकडे नव्हतं. मग ते ह्याच द्यायच्यात ना लसणाचं, म्हणजे आता नाहीत ना. मग त्यांच्याकडून परत घ्यावं लागतं मला. आणि जाऊन द्या मग. मामाच्या परत आले होय. मामाच्या आता परत कधी येत आहे? पुढल्या आठवड्यात येता होय. पण राहायच्या हिशोबाने लगेच जायचं नाही होय. बापूला बर बर बघा बघा बघा. मामाच्या चालली आमची राशीनला. आता बापू चालल्या सोडवायला. बापूचा चाललाय मेकअप. तुम्हाला दाखवायचंय बापूंला. 2 दिवस झालं बापूंचा मेकअप चाललाय. हो काय करायचं, आमच्या बापूला मेकअप केल्याशिवाय नाही पटत. आणि ही इस्त्री ही करून मी ठेवली होती आपली 4 दिवसाची कपडे धुवून, ती आणली आता इस्त्री करून. आता बघा कसं चकाचक नटून. मी म्हणते एवढं काय नटायचं असतं, पण लय मग काय असतं तुमचं आपल्याला जमतय तवर. नाही तर परत दाढी ही केली वाढलेली नेलं कोण्या दाढी करायला तर जायचंय होय. ते नाही विषय हो. पण कोणाच्या बी म्हातारपणी असंच असतं हो ना. म्हणजे माझं काय आणि तुमचं काय आणि कोणाचं काय, प्रत्येकाचे पहिल्यापासून आले कसं असतं तसंच असतं की. कोणी त्रास देत कोणी नेत नाही. म्हणजे तुम्हाला नाही का त्रास दिला आमच्या आई वडिलाला कोणाला, खरं सांगा. हा लबाड नाही. आणि माझी शिकवण ह्यांना लावली. आणि आता ही माझं काय करायचे ते ह्यांनी ठरवायचं. तुम्हाला कसं वाटतंय आम्ही काय करावं तुमचं? नाही आता तुमच्या म्हणजे कोणाच्या मनात काय आहे ते सांगता येत नाही. आपल्या मनात काय नाही कोणाविषयी नाही ना. आणि ते आणायचं बी नाही होय ना. राहायचं असलं आपलं पदशीर तर राहावं, नाही तर नाही राहिलेलं बरं. हो का. असू द्या. बापूचं 2 शब्द पटलं नाही. 2 दिवस झाला दिसला नाही. आता कसं आता तुम्हाला सवड, आता तुम्हाला परपंच आहे. आमच्या माग परपंच आहे. पोर आमची 2 पोर माझ्या माग आणून आणला. म्हणजे नेमकं आता दिली सोडून आमच्याकडे. होय. म्हणजे धोका देत होता का काय करत? धोका नाही, पण सांभाळलं पाहिजे ना. हे आमचं काम आहे. वरनं परत फिरून म्हणायला माझी पोरं ठेवली तिथं पण ह्यांनी बघितली नाही, सांभाळली नाहीत ना. मग बरोबर आहे म्हणणारच की. अरे कोणी म्हणतं म्हणून आम्हाला ती करणं भाग आहे. हो ना. सांभाळली ना 2 दिवस नीट. हो. समजा पदशीर झालं गावात नेऊन सोडायची आणायची. आणि काय पेट्रोलची झाली 5 म्हणलं आलं अरे आता ती पेट्रोलला 100 आणलं मी 1 जणाकडून. हा पण आता मी काय आज हॉटेलवर आहे का पैसे पण द्यायला? उद्याच्याला दे. मग उद्या देते की. असू द्या. येतो समद्यांना नमस्कार. आता काल 500 दिलं नाही सांगितलं की. लय पाऊस आहे हो तिकडे नागपूरला न्यायला म्हणते ती. मग काय माहिती बारामतीत नाही पाऊस, नागपूरला आहे. तिकडं म्हणली गेलं वाहून हिन गेलं ती. काय गेलं? करीन फोन निवांत तुम्हाला राहूत पाहुण्याला. बर करा करा. सगळी चौकशी करून घेत जा सगळ्यांकडून. कोण कोणाकडं? ना मामा काय माहिती त्यांचं काम चालू असलं तर. बर नको. मामाच्या म्हणते चला मला सोडा तिथं. नको बसू. मग त्यांनी बघितलं सकाळी माझ्या व्हिडिओ मध्ये. मी सकाळी व्हिडिओ टाकला आल्या मामाच्या आईची माझी गाठ नव्हती. मामाची आई चालली पण लगेच. सकाळीच मी म्हणलं होतं ना मामाच्या आईला जायचंय. हो का आमची हिर 2 दिवसात गच्च भरली गच्च. मी शनिवारी गेलो. आम्ही ती आजच आलोय ना. रात्री तिथे मुक्काम होतो. परवा पण तिथेच मुक्कामी होतो ना. आम्हाला यायची पंचायत. स्कूटीची उतारली नेमकी चार्ज मग नेलं. हा असं मस्त छान वातावरण झालंय दुपारचं. आता ही चालल्या ती बापूंला म्हणलं मामाच्या काय थांबा नाही. माझा काय अवतार असाच या. माझं धुणं वाळू घालायच राहिले. आता बरंच वाजल्या. 2 वाजल्या. त्या जेवण हे केलं. यायला तिकडून 11 वाजल्या होत्या. आज त्यांनी आधीच खिचडी केली होती. मामाच्या आई चालली होती. मीच म्हणलं होतं मी येते या मामाच्या आईला थांबवून घ्या. माझी मामाच्या आईची गाठ पडली नव्हती लय. मग त्या दिवशी मैना मावशीची माझं हे झालं तर झालं. मैना मावशी उठले की सकाळचं गेल्या तर सीताफळ लय आले ते. असलं मस्त बापूंनी त्या दिवशी औषध मारून घेतले ह्याला सगळ्याला. त्यांना म्हणजे पैसे दिले तर औषध हे आणायला. इकडे पण मारले. आता गुरांना मका टाकून घेते. उद्या लावते ट्रॅक्टर.
आणि सांगते मका टाकून घ्यायला. आता केलं अश्विनी कुठे गेली काय माहिती. अश्विनी चालला असं काम. चला मला राहिलेली कुरिअर पॅक करायचे ते आज आहे सोमवार आणि कुरिअरांचं पण बघावं लागेल. तर लसूण ही करून पॅक करते. आता डोकं विचारते धुणं वाळू घालते आणि लसूणचं कुरिअरचं पॅकिंग करते. बाय सगळ्यांना. काय नको